नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्याचे मंत्री छगन भुजबळ नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नाशिकच्या जागेवरून सूचक भाष्य केलंय। महायुतीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघातून तुम्ही उभे राहा असे मला सांगण्यात आले, त्यामुळे मी निवडणूक लढण्यासाठी तयार झालो। आता कोणाला काय वाटते याचा विचार मी करत नाही। नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचा खासदार असल्याने त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो कसा सोडवायचा हे महायुतीने ठरवावे। गेल्या 24 तारखेला मला सांगण्यात आले आणि मी तयारी सुरू केली। आता महायुतीने जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा, पण मतदानाच्या आधी घ्यावा असे हे भुजबळ म्हणाले आहेत। आता त्यांना काय वाटतं कोणाला हे काय मला काय कल्पना नाही, पण त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, म्हणजे तिकीट देणं न देणं हा युतीने जे आहे ते त्यांनी ठरवावं। काय मला त्यांनी सांगितलं तुम्ही उभे राहा युतीतर्फे, त्यामुळे मी तयार झालो। वातावरणही चांगलं आहे, परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की 19.5 लाख जे वोटर्स आहेत त्यामध्ये मराठा समाजाचे जे आहे 5.5 पावणे 6 लाख वोटर्स आहेत। बाकी मग ओबीसी आहेत, आदिवासी आहेत, दलित आहेत वगैरे वगैरे सगळे इतर ओपनचे लोक आहेत। आणि त्यातही जे आहे मराठा समाजाचे सुद्धा मतं जे आहेत निश्चितपणे मला मोठ्या प्रमाणावर मिळणार। याचं कारण विकास नाशिकचा विकास, नाशिकच्या लोकांना माहीत असलेला मनुष्य अनेक वर्षे ते काम करत असल्यामुळे, त्यामुळे ती काही अडचण अजिबात नाही। आणि मराठा समाज म्हणजे हे काही लोक मराठा माझ्याविरुद्ध बोलतात, म्हणजे सगळे मराठा माझ्या विरुद्ध नाही, कारण मराठांना वेगळं आरक्षण द्या आणि आपण दिलं, पण हा मुद्दा येत नाही। आता मुद्दा त्यांचा आहे की आमचा तिथे खासदार आहे पहिल्यापासून शिंदेचा, हा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता तो मुद्दा कसा सोडवायचा, काय सोडवायचा महायुतीने ठरवावं।